स्टार्ट विथ समृद्धी या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते। तर मी आज तुम्हाला एक अशी रेसिपी नाही म्हणता येणार, एक अशी प्रोसेस दाखवेल की ती तुम्ही केल्यानंतर नक्कीच तुम्हाला आपल्या लहानपणाची आठवण येणार, म्हणजे आपल्या आजींची आठवण येणार। ओळखलात का तुम्ही लोणी? तर मी आज तुम्हाला लोणी कसं काढायचं हे सांगणार आहे आणि खूप सोपी पद्धत आहे। अगदी आपण लहान असताना आपण ज्यावेळेस अंथरुणात असायचो तेव्हा आपली आजी आणि आई असे रवीने घुसळून ताकातून लोणी काढायचं। तर आता आपल्याकडे तशा रव्या नाही आहेत आणि आपल्याकडे तितका वेळही नाही आहे, तर आपण मिक्सरवर काढू शकतो। आणि कसं काढायचं एकदम सोपी पद्धत आहे। तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल तरी तुम्ही खूप इझिली लोणी काढू शकता, पण त्याच्यासाठी काही स्टेप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करा, म्हणजे कमी दुधापासून जास्त लोणी निघू शकतं। आणि घरचं लोणी म्हणजे टेस्टला तर अप्रतिम असणार, त्यात काही शंकाच नाही। आणि त्यापासून तूप सुद्धा बनवता येतं। पण आधी आपण लोणी काढून कसं काढता येईल हे तुम्हाला मी दाखवते। तर जास्त वेळ न घालवता आपण किचनमध्ये जाऊ आणि लोणी कसं काढायचं, आपली दुधावरची साय कशी स्टोर करायची हे तुम्हाला मी दाखवेन। तुम्ही तसंच करा। अगदी दूध गरम केल्यापासून मी लोणी कसं काढते हे सुद्धा दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग आता किचनमध्ये जाऊ। तर आता इथं मी लोणी बनवण्यासाठी पहिली प्रोसेस असते ती म्हणजे दूध तापवणे। दूध कोणतं घ्यायचं, तर दूध हे घ्यायचं आहे तुम्हाला की जे फुल फॅट असेल ज्या दुधामध्ये ते तुम्हाला दूध घ्यायचं आहे। म्हणजे म्हशीचं दूध घेऊ शकता तुम्ही, जे गोकुळचं स्पेशल दूध येतं ते घेऊ शकता, आणि अमूल बफेलो असतं ते पण तुम्ही घेऊ शकता। आणि ते तापवायचं पण आहे ते असं की भांड्यात तुम्ही दूध ओतून घ्या, तुम्ही थोडं त्याच्यामध्ये पाणीसुद्धा घालू शकता, पण ते अगदीच मंद आचेवर आपल्याला काय करायचं आहे, दूध तापवून घ्यायचं आहे। आणि दूध तापवल्यानंतर ते थोडंसं गार झालं की ओपनच ठेवायचं, झाकून अजिबात नाही ठेवायचं आहे। आणि थोडं गार झालं ना की ते आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं दूध, जसं भांडं आहे तसंच। तर आता हे मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं रात्रभर, ते आता मी काढलेलं आहे बाहेर, तुम्ही बघू शकता आता त्याची साय किती घट्ट आलेली आहे। आणि फ्रीजमध्ये ठेवताना सुद्धा तुम्ही त्याचं झाकण लावायचं नाही, ओपनच ठेवायचं आहे। तर आता मी कडेनं तुम्हाला दाखवते, इथं असं कडेनं आधी तुम्ही काढा त्याची साय। जर ह्या पद्धतीने जर तुम्ही साय जमा केली ना लोण्यासाठी, तर एका आठवड्यातच तुमचं भरपूर सारं असं लोणी तुम्हाला मिळू शकतं, म्हणजे कमी सायपासून जास्त लोणी। तर मी हे तुम्हाला एका बाउलमध्ये काढून दाखवते किती आपली साय जमलेली आहे एका वेळची। ही एका टायमाचीच आहे। तुम्ही बघू शकता इथे किती जाड साय आहे बघा, ही फक्त एका वेळची जाड काढलेली आहे मी। तर असंच तुम्हाला एक 8 दिवसापर्यंत तुम्ही साय साठवून ठेवू शकता, स्टोअर करू शकता। तर मी आता साय काढणार आहे, ही आत्ता काढलेली साय आहे आणि मी 2 दिवस झाले गेले साठवते। तर अशा तांब्यामध्ये मी स्टोअर करून ठेवते, तुम्ही सुद्धा अशाच तांब्यामध्ये किंवा डब्यामध्ये ठेवू शकता आणि वरती झाकण ठेवायचं त्याच्या। आत्ता काढलेली सुद्धा साय आपण त्याच्यामध्येच घालून घेऊया। बघू शकता किती जास्त साय आणि किती जाड पण आहे। आता ह्याला कवर करून आपण ठेवून द्यायचं आहे फ्रीजमध्ये। मग 8 दिवस झाल्यानंतर मग लोणी काढायची प्रोसेस। तर माझा पूर्ण तांब्या भरलेला होता म्हणून मी आता लोणी काढायला चालू करणार आहे। तर मिक्सर घ्या आणि मिक्सरचं भांडं असतं बघा ताकाचं जे मोठंवालं, ते तुम्ही यूज करा आणि ही साय पूर्ण त्याच्यामध्ये ओतून घ्या। आणि शक्यतो लोणी काढताना थंड पाण्याचाच उपयोग करा, जेणेकरून आपलं लोणी हे छान आणि लवकर निघू शकतं। तर आईस क्यूब पण तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये। तर आता मी पूर्ण घातलेला होतं तांब्यामधलं साय आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले। तर तुम्हाला नॉर्मली आपण वाटण करताना कसं पुढे मिक्सर फिरवतो की नाही, तर तसं आपल्याला करायचं नाही आहे, आपल्याला रिवर्समध्ये टाकून फिरवायचं बॅक साईडला रिव्हर्सला। तर तशा पद्धतीने एक 2 ते 3 मिनिट करून घ्यायचं आहे। आणि मग परत एकदा
फिरवून घ्यायचं आहे. हळूहळू फिरवायचं आहे, काळजी घेत, नाहीतर मग उडू शकतं ताक. तुम्ही बघू शकता अगदी काही मिनिटातच लोणी आपलं वर आलेलं आहे. बघू शकता एकदम पांढरं शुभ्र. बघा किती छान दिसते की नाही सांगा. मार्केटमध्ये असं आपल्याला अजिबात भेटत नाही. पिवळं पिवळं भेटतं आणि ते खराब असतं. किती दिवसात असतं काहीच आपल्याला अंदाज येत नाही. तर तुम्ही असं करा, खूप छान होतं. आणि आता काय करायचं, डायरेक्टली तुम्ही लोणी ना सुक्या हाताने अजिबात काढायचं नाही, कारण ते हाताला चिकटू शकतं. म्हणून नेहमी लोणी काढताना भांड्यातलं आधी हात ओला करायचा आहे आणि मग असं गाळत गाळत आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे. बघा फक्त एका तांब्याचं लोणी आहे हे. किती लोणी जमले बघा. ॲटलिस्ट पाव किलो तरी आहे हे एका वेळचं. आणि असा हात परत त्याला चिपकवायचा आहे. आणि परत आपण दुसरी बॅच आहे. असे माझे 2 तांबे भरले होते. त्या दिवशी दूध माझं खूप घरी मागवलं गेलं होतं ना, मग साय खूप झाली होती. तर असं पाठीमागं ट्विस्ट करत आपल्याला मिक्सरचं बटन फिरवायचं आहे. बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. असं रिव्हर्सला फिरवायचं आहे, पुढे अजिबात फिरवायचं नाही. स्लोली फिरवा, जसं रवी घुसळतो आपण तसं. पण आता मिक्सरने आपण करतो. हे बघा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही आईस क्यूबसुद्धा टाकू शकता, त्यामुळे लवकर लोणी निघायला मदत होतं. आणि माझं थोडंसं ताक पण विसळत आहे, तर म्हणूनच म्हटलं की मगाशी मी काळजी घेत आपल्याला करायचं आहे. लूज सोडायचं नाही, अगदी झाकण. हे बघा अगदी 2 मिनटातसुद्धा लोणी निघतं बघा. थंड पाणी असेल ना खूप लवकर निघतं. आतासुद्धा तितकंच पांढरं शुभ्र निघाले लोणी. आणि असं हाताने मस्त ते गाळून घ्या आणि भांड्यामध्ये ट्रान्सफर धुवून घ्या, म्हणजे हाताचा चिकटपणा लवकर निघतो. नाहीतर लोणी खूप चिकट असतं, लवकर निघत नाही. तुम्हाला हँडवॉश वगैरे यूज करावं लागेल. त्यापेक्षा गरम पाण्याने धुवा आधी. बघा आपलं लोणी किती जमलेलं आहे. जितकं दिसायला छान आहे ना सॉफ्ट, तितकंच खायलासुद्धा खूप छान लागतं लोणी. किती रंगसुद्धा पांढरा शुभ्र आहे. हा माझा 1 तांब्यामधलं इतकं लोणी निघालेलं आहे. तर तुम्ही एक्स्ट्रा म्हणजे काय, आपल्याकडे तर दूध जास्त आणलं जातं तर त्याची साई मुलंसुद्धा आजकालची खात नाहीत. तर तुम्ही साई ठेवून असं लोणी काढून घ्या. या लोण्याकडे बघितली ना मला लहानपणाची आठवण येते, ती म्हणजे एक शिळी भाकर, त्यावर हे लोणी, त्यावर थोडंसं लाल तिखट, हे मिक्स करून खाल्लं ना खूप छान टेस्ट लागते. तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा. तुम्ही केला असाल मला माहीत आहे, पण मी सांगते म्हणून एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. खूप कमाल लागतं. बघितलं किती सोपी होती की नाही पद्धत. अगदी लहान मुलांना सुद्धा जमू शकते. म्हणजे आम्ही ज्यावेळेस लहान होतो तेव्हा आम्ही करायचो, त्यामुळे आपल्या मुलांनाही आपण शिकवलं पाहिजे कसं आपल्या ज्या पारंपरिक जे पदार्थ आहेत त्यांची आठवण, त्यांची जतन ही आपण मुलांकडून करून घेतली पाहिजे. आपण जिथं राहतो, जिथं वाढलो, तिथल्या आठवणी ह्या मुलांना आपण देता आलं पाहिजे. म्हणूनच ही माझी छोटासा हा माझा प्रयत्न होता की लोणी काढणे हा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि परत पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.